नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या येणाऱ्या खतरनाक भागामध्ये आपण काय पाहतोय, चक्क आता मंजूने फाईलची शोधाशोध तात्याच्या घरात चालू केलेली असते आणि तिला इकडे मात्र काय सापडले प्रेक्षकांनो, पूर्वाची बेडरूम. अक्षरशः चुकून का होईना पण मंजूची एंट्री पूर्वाच्या बेडरूममध्ये झाली आहे. इकडे मात्र पूर्वा लिटरली तिकडे झोपलेली आपल्याला पाहायला मिळते. होय प्रेक्षकांनो, मंजूला मात्र समजलंय की पूर्वा आता तात्याच्या घरात काय करते, म्हणजे नक्कीच पूर्वा आणि तात्याचं काहीतरी नातं आहे. पूर्वा इतक्या कॉन्फिडेंटली या घरात येऊन झोपतीये. तिच्या बेडरूममध्ये तिचे फोटोज दिसत आहेत, तिचं सामान दिसतंय, तिचा कॉस्ट्यूम दिसतोय, म्हणजे आता काही ना काही मोठा गोंधळ तर आहे. इकडे प्रेक्षकांनो, तात्यासाहेबांची मुलगीच पूर्वा आहे हे मात्र मंजूला कळून चुकलेलं असतं. परंतु मंजूला आता दिसत नाहीये. याच गोष्टीचा फायदा घेऊन तात्या आणि पूर्वा खूप मोठा गेम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे सत्या मंजू एकमेकांना आता इन्फॉर्म करत असतात. सत्या मात्र आत्ताच मंजूच्या रूममधून गेलाय आणि तात्यासाहेबांना धमकी देऊन गेलाय की मंजूला सुद्धा आता भांडून गेलाय की मला जर डिवोर्स पेपरवर सही तू दिली नाही तर मात्र मी तुला सोडणार नाहीये. इकडे ते सत्या मंजूचं खूप मोठं नाटक असतं प्रेक्षकांनो, आणि त्यात तात्याचा मात्र मस्त पोपट झालाय. आता मात्र सत्या बाहेर गेलाय. मंजूची त्याला मात्र काळजी वाटते. तो आता बाहेरच थांबलाय. मंजूला मात्र म्हणतो, मला ना वाघमारे इकडून जाऊ नाही वाटत आहे. आता जर मानिनी या घरात नाहीये हे तात्याला कळलं तर तो खूप मोठा गोंधळ करू शकतो, तुझ्या जीवाला काही बरं वाईट करू शकतो, म्हणून मला आता भीती वाटायला लागली. सत्याला आता ही भीती तो व्यक्त करतो. सत्याचा पायच तिकडून निघत नाहीये. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजू म्हणते, हे बघ तू काळजी करू नको, तू आता मस्त उल्लू बनवले, मालिनीला पळवले, तुम्ही आता फक्त इथून गायब व्हा, मालिनीला गायब करा. तू जर इथे थांबलास तर तात्या बंदूक घेऊन तुझ्या मागं येईल. मलाच खरं भीती वाटते सत्या, तू प्लीज आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, चालता हो इथून. सत्या मात्र म्हणतो, वाघमारे ठीक आहे, येऊ द्या ना तात्याला बंदूक घेऊन. अहो मी काय घाबरतो की काय त्या तात्याला, आणि तुम्ही माझी काळजी करू नका, मला खरं तर तुमची काळजी आहे. जर सत्या तू सारखा इथे आलास, तात्याला थोडा जरी डाऊट आला ना तर मात्र आपलं काही खरं नाही, आपलं सगळं प्लॅन फिसकटणार आहे, आपलं भांडच फुटणार आहे. आता मात्र मंजूकडे तो पाहत राहतो. मंजू किती प्रेमाने समजावतीये. इकडे मात्र सत्याला बिचारीला मंजूला मिठीसुद्धा मारावी वाटते. मंजू म्हणते, ठीक आहे ये आता आणि पटकन भेट आणि जा बाबा, नाही तर तात्या आपल्याला गोळ्याच घालून टाकेल. इकडे प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी आपण पाहतोय पूर्वा देखील आलेली असते घरामध्ये. हे मात्र सत्या मंजूला माहितीच नाही आहे. आजच्या भागामध्ये एवढा मोठा धमाका आता पाहायला मिळतोय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल प्रेक्षकांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे मात्र सत्या मंजू एकमेकाला बोलत असताना सत्या कोणाला बोलतोय, मंजू कोणाला बोलतीये हे सगळं पूर्वाच्या लक्षात आले. तिलाही आता वाटतं की खरंच हे दोघं तात्यासाहेबांना म्हणजेच डॅडी साहेबांना उल्लू तर नाही बनवते ना, या दोघांची भांडण झाली असं सांगितलंय, पण खरंच झाली आहेत का हा प्रश्न मात्र तिला पडलाय. तात्यासाहेबांना मात्र आता अजिबात कल्पना नसेल हे पूर्वाला माहिती आहे. पूर्वाने ठरवलंय काही झालं तरी डॅडी साहेबांना मी सगळं सांगणार आहे. हे दोघं एकमेकांना फोनवर बोलत होते हे मात्र मी सांगणार आहे आणि मंजूचा फोन मात्र आता मी घेणार आहे असं म्हणून पूर्वाने मोठा गेम केलाय प्रेक्षकांनो. पूर्वा आता डॅडी साहेबांकडे जाऊन सरळ आता त्यांना म्हणते, सत्या बाहेर कशासाठी आलाय, तुम्हाला भेटायला आला होता का तो? तात्या म्हणतात, अगं हो तायडे, तो आला होता, त्या मंजिरीसोबत खूप भांडण करून गेलाय, दोघं कुत्र्या मांजरासारखे भांडलेत आणि आता मात्र डॅडी साहेब ते तुम्हाला उल्लू बनवत आहेत. मंजू सत्या एकमेकाला फोनवर बोलत आहेत, मी स्वतः बघितलंय आत्ता. तात्या म्हणतात, शक्यच नाही, विश्वासच मी ठेवू शकत नाही, कारण आत्ता त्या दोघांची इतकी भयंकर भांडणं झाली आहेत ना, त्याने मंजूच्या तोंडावर डिवोर्सची पेपरसुद्धा मारली आहेत. आता मात्र इकडे पूर्वाला खटकतं की खरंच या दोघांचं हे सगळं जे चालू आहे ते खरं आहे की नाटक आहे. मी अगदी खुश झालो आहे तायडे, कारण सत्याने मंजूपासून आता वेगळं व्हायचा निर्णय घेतला आहे आणि ही आपल्यासाठी खूप चांगली बातमी आहे. तात्याने आता प्रेक्षकांनो पूर्वाला ते पेपर दाखवलेले असतात. पूर्वाच्या मनातला डाऊट मात्र आता निघालेला असतो. इकडे तात्या बाहेर येतो. रस्त्यावर आता तो काय चाललंय काय नाही बघत असतो आणि पूर्वाला म्हणतो, तायडे आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको, बबडे मी तुला सांगितलं ना, मी सगळं बरोबर करतो. अगो मंजूच्या अंगावर जाऊन जाऊन तो तिला मारत होता, म्हणत होता, फसवलंय तू मला, मला डिवोर्स पाहिजे, मला तुझं तोंड बघायचं नाहीये, आत्ताच्या आत्ता सह्या कर.
पूर्वा म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता जा मंजूच्या रूममध्ये थोडीशी शहानिशा करा बरं डॅडी साहेब. आता तात्यालाही वाटतं आपली बबडी एवढं सांगते, बिचारे आता ऐकतात आणि मंजूच्या रूममध्ये जातात. तात्या येण्याची चाहूल मंजूला लागली आहे तेव्हा मात्र आता काळा गॉगल लगेच तिने घातलाय. ती शांतपणे बसलेली असते. सत्याचा फोन तिने फटाफट बंद केलाय आणि मोबाईलला तिच्या आता फेस लॉक असतो. प्रेक्षकांनो, तिचा मोबाईलसुद्धा तात्या चेक करायचा प्रयत्न करतो पण तिच्या मोबाईलचं लॉक काही निघत नाही आहे. तात्या म्हणतात काय मंजू काय चाललंय बाळा तुझं. तेव्हा ती म्हणते तात्या सत्या आता खाली थांबलाय का, गेलाय की नाही तो. आता बघा बरं मला ना तो इतकं काही काही बोलून गेलाय ना, मला खूप वाईट वाटतंय. मला इतकी वाईट ट्रीटमेंट देत आहे तो. बघा ना मी काय केलं त्याच्याशी. मम्मी साहेबही तसाच माझा छळ करायच्या आणि हा सुद्धा असाच. इकडे मात्र प्रेक्षकांनो तात्या तिला धीर देतो. तात्या म्हणतात जाऊ दे तू डिवोर्स पेपरवर सही करून टाक, त्याला डिवोर्स देऊन टाक, आपण पेपर पाठवून देऊ त्याच्याकडे. इकडे मात्र खाली जाऊन तो फोन करून मला शिवा देतोय तात्या, बघा ना मला तो काही काही बोलतोय वाकडं तिकडं. तेव्हा तात्याला लक्षात येतं की पूर्वा म्हणत होती ते बरोबर आहे पण सत्याने मंजूला शिव्या देण्यासाठी फोन केलाय. आता मात्र सगळ्यात मोठं म्हणजे सत्याने तुम्हाला सांभाळण्याचे पैसे मागावे यासाठी मात्र आता वाईट गोष्ट माझ्या आयुष्यात नाही आहे. तुम्ही माझी मानसकन्या आहात. मंजू घाबरू नका, मी देतो. मी आता सगळं तुमच्या इच्छा पूर्ण करतो. उद्याच्या उद्या आपण वकिलाकडे जाऊ आणि एक मस्त नोटीस मात्र त्याच्याकडे पाठवून देऊ डिवोर्सची. त्याच्यामध्ये खूप काही काही आरोप त्याच्यावर करू. मंजू म्हणते अहो तात्या इतक्या दिवसाचं नातं असं कसं तोडायचं हो. शेवटी आता आम्ही एकमेकांवर प्रेम केलं होतं, भलेही आत्ता आमच्यामध्ये प्रेम नाही आहे पण थोडीफार माया वाटतेच मला. तात्या म्हणतात अगं बाळा तुला अजूनही त्याच्याविषयी माया वाटते का. कशाला, त्या सत्यापेक्षा 1000-1500 पटानं चांगला मुलगा मी तुला शोधून देतो. तू काय एवढीशा वयाची आहेस, तू काय म्हातारी थोडी झाली आहेस. इकडे मात्र प्रेक्षकांनो तात्या रूममध्ये आता निघून गेलेला असतो. पूर्वा देखील तिच्या रूममध्ये जाऊन झोपी जाते. तात्याचा नेहमीचा कार्यक्रम दारू पिण्याचा तो चालू असतो. पूर्वा तिच्या रूममध्ये जाऊन आता झोपी जाते. मंजूने मात्र भर रात्री 12च्या नंतर आपलं काम चालू केलं आहे. तात्याच्या गुन्ह्याची फाईल शोधायची, ती मात्र आता रूमच्या बाहेर पडली आहे आणि ती आता मालिनीच्या रूममध्ये जाते. तिकडे काही भेटते का पाहते आणि ते नक्की फाईल कुठे ठेवली आहे हे मात्र तिच्या मनात येतं. कदाचित हॉलमध्ये असेल, कदाचित त्या फाईलच्या युनिटमध्ये असेल. सगळीकडे मंजू बघते, सगळ्या बंगल्यामध्ये आता ती फिरत असते. खरं तर उलट सुलट ती सगळीकडे तपासणी करते. तिला वाटते की कोणी माझ्या पाठीमागे तरी येत नाही आहे ना. इकडे मात्र प्रेक्षकांनो मंजूची शोध मोहीम चालू असते. अचानक आता मंजू पोहोचते, ती म्हणजे खालच्या रूममध्ये म्हणजेच पूर्वाच्या रूमजवळ येऊन ती थांबली आहे आणि तिला वाटतं की नक्कीच या रूममध्ये काहीतरी आहे. ती रूम सतत बंद का आहे, त्या रूममध्ये का कोणी जात नाही, त्या रूममध्ये कामवालीसुद्धा जात नाही आहे. आता मात्र ती म्हणते चला आता मी एकदाचं पाहते प्रेक्षकांनो, तर तिकडे आता तिला कोणी दिसत नाही. खरं तर ती पूर्वाची असते ती रूम आणि पूर्वा मात्र आता तिकडे झोपलेली असते. जेव्हा मंजूला फटीतून कोणीतरी दिसतं पण तिला कळत नाही आहे की ही रूम पूर्वाची आणि ती झोपलेली पूर्वा आहे. आता मंजू जेव्हा पुढे पुढे जाते तिला जाणवतं की नक्कीच या रूममध्ये कोणीतरी झोपलं आहे. हे कोण आहे, बाई आहे माणूस आहे, नक्कीच तात्याला कोणीतरी मदत करतंय ना, तोच तिचा खबरी इथे येऊन झोपलाय. आता मात्र प्रेक्षकांनो दरवाजाच्या आवाजाने पूर्वाला थोडीशी जाग येते. इकडे तिकडे ती बघते आणि कोण आहे जेव्हा बोलते मंजूला मात्र पूर्वाचा आवाज प्रेक्षकांनो आलाय आणि ते बघून मात्र मंजू कावरी बावरी झाली. अच्छा म्हणजे पूर्वा पाटील मॅडम इथे तात्यांच्या घरात काय करतायत. ओ गॉड, असं म्हणून मंजूला धक्काच बसला प्रेक्षकांनो. चक्क पूर्वा आता मात्र मंजूला पाहणार एवढ्यात मंजू मात्र आंधळेपणाचं नाटक करून पटापट तिकडून निघून जाते. मंजूची पक्कीच खात्री झाली आहे की ही पूर्वा तात्यांचीच पोरगी आहे, हिचं आणि तात्यांचं नक्की जवळचं नातं आहे. आता मात्र तिला खरं धक्का बसलाय. पाठीमागे प्रेक्षकांनो ती वळते आणि सरळ निघून जाते तिच्या रूममध्ये. आता मात्र पूर्वा बेडवरून उतरते, सगळीकडे बघत असते इथे कोणी आलं होतं का, दरवाजाचा आवाज का आला, पण मात्र कोणी नसतं. ती तडक डॅडी साहेबांच्या रूममध्ये जाते आणि तिचा बाप तो तात्या मात्र दारू पीत बसलेला असतो. पूर्वा जाते तात्याचं दार वाजवून म्हणते डॅडी साहेब कोणी आलं होतं का, काय करताय तुम्ही इथे, मात्र तुम्ही दारू पीत बसलाय, तुम्हाला माहिती आहे का माझ्या रूममध्ये कोणीतरी आलं होतं. आता मात्र जर तो सत्या आपल्या घरात घुसला ना, मी त्याला सोडणार नाही आहे, मी त्याला गोळीच घालणार आहे. आता तात्या मात्र दारू पिऊन इथे बडबड करत
करत असतो. पूर्वा म्हणते, डॅडी साहेब तुम्ही उघडून जरा मंजिरी माझ्या रूममध्ये आली का बघा बरं. तात्यासाहेब म्हणतात, काळजी नसावी, तिला काहीच दिसत नाही, तू काय काळजी करू नको, तिची 4 वेळा परीक्षा घेतली मी, तिला काही दिसत नाही गं. आता मात्र मी सगळं लक्ष ठेवतो. बबडे तू जा, रिलॅक्स झोप बरं, तू आता उद्या तुला ड्युटीवर जायचं आहे ना. इकडे मात्र तिची बुबुळं कायमची निकामी झाले. तो मसाला तिच्या डोळ्यात गेलाय ना, तिला आता कधीच काही दिसणार नाही आहे. इकडे मात्र तात्या पूर्वाच्या मंजूच्या जवळ आलेला असतो. मंजूला त्याने आता रूममध्ये बघितलेलं असतं. खरं तर सुनंदाला त्याने इतक्या शिवा टाकल्यात ना की तुला लक्ष द्यायला सांगितलं होतं, लक्ष ठेव. मंजू रूममधून आली की तिच्याकडे लक्ष द्यायचं. रात्री अपरात्री मंजू आता फिरणार आहे. मंजू म्हणते, तात्या मला पाणी पाहिजे होतं म्हणून मी रात्री फिरते. खरं तर मी खाली गेले होते, मला आता हाक मारायची होती सुनंदाला, पण आता ती पण झोपली असेल बिचारी म्हणून मी काही आवाज दिलेला नाही आहे. इकडे मात्र माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, मला आता हे बरोबर वाटत नाही आहे तुम्हाला त्रास देणं. तात्याला ती असं बोलत असते, खरंच तात्या तुम्ही माझ्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम माझ्यावर केले. मी ना आज घर सोडून चालले होते, मला त्या सत्याच्या आता संसारात राहायचं नाही आहे, त्याचं तोंडही बघायचं नाही आहे, मला त्याला डिवॉर्सही द्यायचा नाही आहे, पण मला घरातून जाऊ द्या. तात्या म्हणतात, मंजू असं बोलायचं नाही बाळा, धीर खचून असं चालणार आहे का, तुला आता त्याला डिवोर्स द्यायचा आहे ना, उद्या आपण जाऊ ना वकिलाकडे, सत्याला जबरदस्त आपण नोटीस पाठवू, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्यासोबत. इकडे मात्र प्रेक्षकांनो, मंजूला आता रात्रीचा सीन आठवतो. त्या रूममध्ये पूर्वा पाटीलचाच आवाज तिला आला होता, हे मात्र तिला कळून चुकलंय. आता मात्र मंजू सत्याला कधी फोन करून सगळे इन्फॉर्म करणार आणि सत्या बलमा कसे तात्याच्या घरातून आता एंट्री करून परत एकदा कारस्थान करायला तयार होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.